तोरणा खाता खाता आहे का काही हरकत नाही, ऍपल गोड लागेल किंवा हे 5 मिनिटं झाल्याच्या नंतर पण तुम्हाला मी चान्स देईन. बरं का, पुणे जिल्ह्यामध्ये आहे हा तालुका, वेल्हे आहे आणि राजगडाच्या नैऋत्येला हा किल्ला आहे. या तोरणाची जी उंची आहे, माझी तर लय कमी, माझी फक्त 5 फूट 3 इंच आहे, पण तोरणाची उंची समुद्र सपाटीपासून 1403 मीटर म्हणजे 4603 फूट आहे. म्हणजे मला किती जवळ असेल विचार करा. म्हणून मी सूरज भाऊला खाली बसायला सांगितलं. मी अशी तू वरती आणि असं बघतो, मला वाटलं झुंजार माचीवर गेलो मी असं बाले किल्ल्यावर गेलो. माझे किती 5-3 आणि किल्ल्याची 4603 फूट एवढी उंची. म्हणजे समुद्र सपाटीपासून तसं पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच किल्ला म्हणजे तोरण आहे. आणि तुम्ही त्या किल्ल्यावरती आहात बघा, म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा उंच झालं. म्हणजे किल्ल्याची उंची प्लस तुमची उंची ऍड करा बघा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे एवढे ऍपल खात, सकाळी जेवण करून, आणि तुम्ही केलंच काय, जिथं जिथे फक्त ताक वगैरे होतं, लिंबू सरबत होतं, बस तेच 2-4 वेळेला घेतलं तरी सुद्धा तुम्ही चढू शकले. म्हणजे खरंच किती सॅल्यूट आहे तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हा किल्ला जिंकला, 1646 मध्ये. आणि आपल्या स्वराज्याचा हा पहिला किल्ला होता. म्हणजे त्याच्यामुळे स्पेशल काही गोष्टी ज्या पहिल्या असतात ना, तुम्ही पंढरी गुरुजींना विचारा. पहिलं प्रेम. तुम्ही सूर्यभान गुरुजींना विचारा, पहिल्या प्रेमावर केलेली कविता. तुम्ही विचारा. तुम्ही राम गुरुजींना विचारा. पहिली जी गोष्ट असते, तुम्ही प्रतापला विचारा पहिली चप्पल कशी होती. कृष्ण म्हणजे आपल्या स्वराज्याच्या स्वप्नाची पहिली पायरी आहे मंडळी. तोरणा म्हणजे जन्म घेतल्यावर कसा जन्म घेतो, श्वास घेऊन जन्म घेतो ना. अरे तोरणा म्हणजे आपल्या स्वराज्याचा पहिला श्वास आहे मंडळी. बघा, किल्ल्यावरचे महत्व ठिकाणी सांगितलेलं. जिथून आलो आपण खाली, तो बिनी दरवाजा. तुम्ही पटकिनी आला ना बिनी दरवाजातून, कोठी दरवाजा, झुंजारमाची, बाले किल्ला, तोरणजाई देवी मंदिर, मेंढा तलाव पण येते. तोफांचे काही अवशेष आहेत आणि राजगडाचं अप्रतिम असं दर्शन पण होतं मंडळी. आहे की नाही छान छान. त्याच्यानंतर तोरणजाई देवीचं जे मंदिर आहे ना, तिथं जर थोडस चुकीनं शांत राहिलं, तसं तुम्ही घेतलं काही जास्त नाहीच, त्या तुमच्या सगळ्या जेवणाच्या सोबत वर येताना फक्त 2-4 ग्लास सरबत, 2-4 लाडू, ऍपल आणि मधल्या वेळेत लेमन गोळ्या, त्या जर का समजा न खाता तुम्ही त्या तोरणजाई मंदिराच्या ठिकाणी जर बसलात ना, निसर्ग आणि शांततेचा जसं इथं एक विलक्षण संगम अनुभवायला मिळतो. असं मन शांत होऊन जातो. बायकोचे खाल्लेले बोलणे लगेच विसरून जातो आपण. डोकं मन असं शांत होतं. जाऊ दे असं वाटतं जान दे करून टाकू माफ, आपल्यालाच राहायचंय, पुन्हा घरी जायचं आपल्याला. खरं तर इथलं विशेष आकर्षण आहे ना 3 गोष्टी आहेत. म्हणजे मी जिथं 4-5 वेळेला आलेलो आहे त्याच्यात, आता आपण निघून जाणार आहे म्हणून, पण याच्यात सगळ्यात भारी जर असेल महाराष्ट्रामध्ये जिथून आकाश दर्शन होतं तर ते तोरण आहे. म्हणजे आपल्या संभाजीनगर सारख्या किंवा मुंबईत तर नाहीच, समजा पुणे तर नाहीच, पण संभाजीनगर सारख्या आपल्या चैतन्यवनामध्ये जेवढं आकाश आणि तारे दिसतात ना, तर त्याच्यात 10 पट जास्त. असं वाटतं की तारे तोडून घेतो का काय आपण असं, इतके जवळ. कारण इथं जवळ लाईट नाही आणि पूर्ण काळशार ते असं इतकं, म्हणजे इतकं सुंदर आकाश तुम्हाला कधी दिसणारच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त. आणि कधी कधी
ज्यावेळेस मागे आम्ही आलो होतो तर ढग असे खाली होते सगळे आणि त्या ढगांचा सागर होता मंडळी. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की हा फक्त किल्ला नाहीये, या किल्ल्यावरती मोबाईल सुद्धा वाचतो. आणि कृष्णाचं म्युझिक लागतं. म्हणजे हा फक्त किल्ला नाहीये तर काय सांगितलं मी, हा विश्वासाचा प्रतीक आहे. हे पहिला श्वास आहे आपल्या स्वराज्याचा. हा किल्ला फक्त दगडांचा किल्ला नाहीये, तो मावळ्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला आत्मविश्वासाचा पाया म्हणजे हा तोरणा किल्ला आहे. आणि त्या पायावर पुढं स्वराज्य निर्माण झालं मंडळी. विचार करा, तुम्ही 32 वर्षाचे, काही 64चे, आणि महाराजांनी 16व्या वर्षी हा किल्ला घेतला. 16 वर्ष अनेकांना नीट धुताही येत नाही आपलं ताट, आपलं आपलं ताट. विचार करा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वयाने लहान होते पण दृष्टिकोनाने मोठे होते, धैर्याने मोठे होते, विचारांनी मोठे होते, दिशादर्शक होते, गुरु होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई पण, जे आपण ज्ञानयोगात शिकलो ते आई पण घेऊन सर्वांना जोडून आपलं स्वप्न दुसऱ्याच्या हृदयात उतरवणं आणि त्या आपल्या स्वप्नासाठी इतरांना जगायला लावणं हे नॉर्मल माणसाचं काम नाही. हे करोडो लोकांतून एखादा व्यक्ती करू शकतो. आणि त्या किल्ल्यावर आपण आहोत. हे लेमनच्या गोळ्या खाता खाता का होईना पण तुम्ही डोक्यात ठेवा मंडळी, की अशा एका माणसाच्या स्वप्नांच्या, त्या स्वप्न जगणाऱ्या मावळ्यांच्या सानिध्यात एक एक झाड राहिलेलं असेल, ही माती राहिलेली असेल, ही हवा राहिलेली असेल मंडळी, आणि तिथे आपण आहोत, ते फील करायला तर काय हरकत आहे का मंडळी? बरोबर आहे. म्हणून आपलं वय जरी मोठं आहे तरी 16व्या वर्षी जर महाराजांनी हा किल्ला जिंकला असेल तर तुम्ही स्वतःला विचारू शकता की वय जरी मोठं असेल तरी किल्ला चढता चढता मन आणि शरीर हे तरुण होतंय की नाही होत? कशाला मरायला हार्ट अटॅक येईल सांगा ना. जर तुम्ही रेग्युलरली असं चढत राहिले आणि तुमच्या मोबाईलला लॉक असेल आणि जर ते बायकोनी बघितलं नाही तर कशाला हार्ट अटॅक येऊ शकतो? मी आता एक बघितलं, आमच्या गणेशजींचा मोबाईल जसा आमच्या शैलेजा त्यांच्या हातात सापडला, गणेशजींचे धडधड धडधड, आणि मला वाटलं की त्या पायऱ्या चढल्यामुळे धडधड झाली. म्हणून आता तुम्ही ध्यानाला बसल्यावरती ते चढणं, डोंगर चढणं, किल्ला चढणं मला आठवलं आणि मी ते लिहिलं की तोरणा चढ, तोरणा किल्ल्याचा चढ हा जड आहे म्हणून थांबू नकोस, चढ आहे म्हणून तर वर पोहोचल्यावर तुला देव भेटतो. तोरण्यावर चढताना श्वास भटकतो, पाय थकतात, पण जो थांबत नाही त्यालाच हा बाले किल्ला आणि योग निद्रा भेटतो. आणि तसंच आयुष्यात संकट येतात पण थांबलात तर फक्त वाट दिसते आणि वाट लागते, आणि चालत राहिलं तर मार्ग दिसतो आणि ध्येय प्राप्ती होते. फक्त सोबत पाहिजे लिमलेटच्या गोळ्या. हे म्हणतात त्यालाच लिमलेटच्या म्हणतात. हे सगळं तुम्ही अनुभवताय की नाही अनुभव? येताना बघा जोरात वाहणारा वारा डगमवायला लावत नाही, डगमगवायला लावत नाही, उलट जागी करतो आपल्याला, थंड करतो आपल्याला. बरोबर आहे. मग तेच तर मी सांगतोय, जीवनात येणारे संकट, जीवनात येणारे प्रॉब्लेम, जीवनात येणाऱ्या अडचणी तुम्हाला पाडायला नाही, ओ मुलीचे मामा, तुम्हाला जागी करायला येत असत. आणि असंच हळूहळू एक एक पाऊल टाकत राहिलं. तुम्ही विचार करा, अगोदरच जर बापरे एवढं बापरे एवढं, तिथंच अर्ध थकून जातो.
काल राजगडावरती दिसलं नाही ना, वळण वळण होते. चला चला, माहिती अज्ञानात चूक असते. ऐक म्हणजे हे माझं वाक्य नाही. आमच्या ऋतुजा ताई आल्या घरी आणि माताजी म्हणते तुमचे अहो तुमची माऊलीजी किती छान बोलतात. आणि बाई अज्ञानात चूक असतात. तिचं वाक्य ते मला कळलं नाही. आपल्याला एवढं कळत नाही असे का म्हणते. काय माहिती वाचतं बायकांचं सर. आणि त्यांनी मग जाऊ द्या. नंतर मी बघितलं गॅलरीतून ते म्हणजे जाऊ द्या आणि दोघे आपली सेल्फी काढत बसले. मंडळी आल्यावर शांतता होती की नाही. आणि आता सुद्धा बघा शांतता आहे. गंमत जरी आपण करत करत ऐकतोय तरी या थंडगार हवेमध्ये एक वेगळी थंडाई आहे बघा. आहे की नाही. एक वेगळा गारवा आहे. एक वेगळा आनंद आहे. समाधान मिळतंय की नाही मंडळी. प्रताप भाऊ तुम्हालाही मिळतंय समाधान. पण तुम्ही समाधान इकडे दुसरीकडे शोधत होते आज. मी त्या अगोदरच्या समाधानाने जर सांगितलं ना अंतर्धान होतील ते, मग समाधानच राहणार नाही. मग ही तोरण्यावरची जी शांतता आहे ना, ही शांतता आपल्याला कुजबुजत असते. आणि काय कुजबुजते माहितीये का. झाड एक कानात काय बोलतो ऐकांसारखं असं म्हणत नाही. ही झाड आपल्याला म्हणतात की असंच तू समाधानी राहून मौनात बसला तर तुझं बाळा देव ऐकतो. पण जर गोंगाटात बसला तर नुसतं मन बोलत राहतं पण तो देवापासून दूर राहतो. आणि म्हणूनच तोरणा जिंकला म्हणून स्वराज्य उभं राहिलं नाही. स्वराज्य मनात उभं राहिलं म्हणून तोरणा जिंकला. हे लक्षात घ्या. आपल्याला वाटतं नाही नाही ही तर अरे भैया ओ तिची सय्या गिरिजाची मैया हा आहे. कळतंय का. तोरणा जिंकला म्हणून स्वराज्य उभं राहिलं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये अगोदर स्वराज्य मनात उभं राहिलं आणि त्याच्यानंतर तोरणा जिंकला. मग ह्या तोरणा काय सांगतो की पहिले मनाला जिंक मग जग आपोआपच जिंकल्या जातं. बरोबर आहे. आणि म्हणून आज आपण संकल्प एवढाच करायचा आहे की कितीही अवघड चढ असेल, कितीही संकट आलेत तरी सुद्धा थांबायचं नाही. आता थांबायचं नाही. आहे की नाही मंडळी. एक एक पाऊल पुढे टाकत गेलं की वाट तयार होते. सगळ्या पावलांचा एकदम विचार केला असता तर आले असते का तुम्ही. असंच एक एक पाऊल टाकत गेलं ना मंडळी की जीवन सुद्धा सुंदर. तो खूप पुढचा विचार करे. उद्या काय माऊलीजी. अरे माऊलीला संध्याकाळचं माहिती पण आनंद घेतोय की नाही. खूप पुढचा विचार करतात, खूप मागचा विचार करतात. मागं काय झालं ते पकडून ठेवतात, पुढं काय झालं त्याचा विचार करतात. ते कुठेच पोहोचत. आमचे कृष्ण गुरुजीकडे बघा ना. लग्न करायचं लग्न करायचं लग्न पण लग्नाच्या नंतर कसं होईल म्हणून आता झाले. ठीक आहे आधार कार्डाचे 2 वर्ष कमी करून घेतले त्यांचे. अजून लग्न व्हायला तयार. मग आता काल आले माझ्याकडे लग्न म्हटलं आता थोडक्यासाठी कशाला करता. मग हा जो किल्ला आहे ना मंडळी म्हणजे मी सांगतोय हे गंमत करत करत की एक एक पाऊल पुढे टाकले की वाट तयार होते. म्हणजे तोरणा म्हणजे स्वराज्याकडे टाकलेलं पहिलं पाऊल आहे. तोरणा म्हणजे स्वराज्याचा पहिला श्वास आहे. तोरणा म्हणजे मावळ्यांमधला आत्मविश्वास आहे. तोरणा म्हणजे जे सवंगडी लहान लहान त्यांना जर जिजाऊंसारखी माता मिळाली आणि दृष्टिकोन जर एखाद्या आईने दिला तर काय घडू शकतं त्याचं दर्शन म्हणजे तोरणा आहे. मी का सांगतोय तुम्हाला की तुम्ही नुसते दगड विटा बघून जाताल तर ते तसं करू नका. अगदी ही जी दगड आहेत बघा हा दरवाजा. अरे आमच्या सचिन गुरुजीचा
तरी सुद्धा ते बरोबर कमी भावात कसं करायचं ते बघतात. त्यांचा बाथरूमचा दरवाजा तो वॉटरप्रूफ दरवाजा बसवला तर 1 वर्षात तुटून गेला त्यांचा. बघा तुम्ही. त्याच्यामुळे त्यांना आता तो वरचा पुढचा दरवाजा लावला तेव्हा बाथरूम मध्ये जाता येतं. पण हा जो दरवाजा आहे म्हणजे 1600, तुम्ही विचार करा ना, तुम्ही बघा म्हणजे नाही महाराजांनी जे किल्ला जिंकला तर तुम्ही विचार करा ना केव्हाचे दगड कसे असतील. बरं तुम्ही बघा तर खरी, त्याच्यात सिमेंट नाही, त्याच्यात चुना पण नाही. म्हणजे तुमच्यासारखे एवढे दुसऱ्याला चुना लावणारे लोक तरी तुम्ही कोसळता कधी कधी. इथे बघा बरं, दिसतात का ते दगड? चुना नाही, ते दगड ठेव, बरं दगडावर दगड ठेवल्यावर पडले पाहिजे ना. ऊन वारा कस काय नाही पडले. त्याच्यात चुना नाहीये, त्याच्यामध्ये सिमेंट नाही, आणि हे जे दिसतंय तुम्हाला त्याच्यात चुना आणि सिमेंट ते नवीन आता केलेलं बांधकाम आहे. मग ते कसे ते लॉकिंग सिस्टीमचे दगड आहेत मंडळीत. थोडस निरीक्षण पण करत चला. जसं मी एकदम छान निरीक्षण केलं आल्या सुंदर दगड बघितले बघा. हा वा म्हटलं. आता ते दगड कसे आहेत लॉकिंग सिस्टीम, म्हणजे हा दगड याच्यात छिद्र पाडायचं आणि वरचा जो दगड ठेवतो ना तर त्याचं जे एक टोक आहे त्या छिद्रात ते बसलं पाहिजे, लॉक करायचं. तुम्ही विचार करा दगड कसे आहेत आणि कसं, म्हणजे विचार करा ना. म्हणजे आपलं पूल उद्घाटनाच्या अगोदर कधी कधी पडतो, त्यात लोक मरतात. आणि कसं बांधलंय विचार करा. आणि कशामुळे बांधलं असेल बरं इतकं पक्क? कशामुळे इतकं? आताचे पूल एवढे नाही, कशामुळे? जिथं राजा निस्वार्थी असतो, जिथे राजा पक्का असतो, जिथे राजा मजबूत असतो आणि जिथे राजा सच्चा असतो ना तिथे असं बांधकाम निर्माण होतं. त्याच्याशिवाय नाही निर्माण होत. आणि याचं नाव तुम्ही दुसरं नाव तुम्ही घेतलं होतं प्रचंडगड. तर प्रचंडगड नाव कशामुळे? तर हे प्रचंडगड नाव जे आहे ना ते शिवाजी महाराजांनी दिलेलं आहे. कारण जेव्हा ते आले तर या किल्ल्याची विशालताच एवढी आहे, हा एवढा उंच आहे. आपण म्हणतो बाप काय प्रचंड आहे ना. मी कधी कधी कोणाकोणाकडे बघून म्हणतो काय प्रचंड आहे. सोहरानाताई काय प्रचंड आहे की नाही. तसं ज्यावेळेस महाराजांनी याला बघितलं तर तेव्हा महाराजांच्या हे लक्षात आलं की लढाईसाठी हा किल्ला किती मजबूत आहे आणि महाराजांनी त्याला नाव दिलं प्रचंड. हॅलो. आणि म्हणजे राजगड बांधण्यासाठी तोरण्याचा उपयोग झालेला आहे. कारण तोरणा जिंकल्यानंतर महाराजांनी मुरुंब देवाचा जो डोंगर आहे राजगड तो बांधायला सुरुवात केली. आणि ज्या आख्यायिका आहेत आपण काही बघायला नव्हतो, पण तोरण्यावर सापडलेला खजिना राजगडाच्या बांधकामासाठी वापरला गेला. आणि हा जो किल्ला आहे स्वराज्याचा लष्करी केंद्रबिंदू होता. म्हणजे सुरुवातीच्या काळात जो होता तोरणा हा शस्त्र साठ्यासाठी वापरला जायचा. सैनिकांना प्रशिक्षण द्यायचे. मी तुमच्याकडे बघून मला प्रदर्शन आठवलं, कारण मला एकदम राजस्थान आठवलं की तुम्ही प्रदर्शनात गेलो ते 4000च्या साड्या 3500 आणल्या होत्या आणि घरी बायकोला सांगितलं होते 8000 मला येऊ 8000. ती आपली पक्की आहे, ती नेतर सांगत नाही कोणाला. म्हणजे काय काय शस्त्रसाठा, सैनिकांचं प्रशिक्षण आणि हालचालींचं नियोजन याच्यासाठी हा किल्ला सुरुवातीला वापरला गेलेला. पुढे असं झालं की मोगलांनी हा किल्ला तोरणा ताब्यात घेतला. काही काळ तो मोगलांच्या अधिपत्याखाली गेला. नंतर पुन्हा मराठ्यांनी हा ताब्यात घेतला. म्हणजे गड जरी पडला पण विचार पडलेला नसेल तर पुन्हा गड काबीज करता येतो. आणि पानिपतच्या काळानंतर, तिसऱ्या पानिपताच्या युद्धानंतर मग अनेक किल्ल्यांचं महत्व जसं जसं हळूहळू कमी होत गेलं तसं तोरण्याचा तसा प्रभाव किल्ला म्हणून कमी जरी होत गेला तरी त्याचं ऐतिहासिक प्रेरणादायी जे महत्व आहे ते कमी झालेलं नाहीये.
आणि पहिला किल्ला म्हणून, पहिलं पाऊल म्हणून, पहिला श्वास म्हणून अजूनही तो प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. म्हणजे आज तोरणा काय आहे, अनेकांचं तर स्वप्नच असतं की हा असं एवढा मोठा डोंगर आपण चढू शकू का. तर आज तुमचं ते स्वप्न पूर्ण करणारं, स्वप्नपूर्ती करणारा किल्ला आहे बघा. इतिहास प्रेमींसाठी तीर्थ आहे जे तुम्ही येताना घेतलंय. साधकांसाठी ध्यान स्थळ आहे बघा. तर आता केलं ना योगनी. आणि रात्री जर आकाश दर्शन करणारा एखादा कोणी आला खगोलशास्त्र, तर हा तर वा. आम्ही कसं राहिलो होतो, आम्ही तिघच होतो, सूर्यभान, मी आणि माझा मोठा भाऊ. पंडित नव्हतं तेव्हा, तिघच होतो. जे राजगडवरून सुटलो होतो पळत, आणि रात्री आलो. आम्हाला काय माहिती तू झोपायला जागा नाही, आणि थंडीत थरथर 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 थरथर. पण महादेवाच्या मंदिरात तिघच जण मस्त झोपलो होतो, छान. तेव्हाच ठरवलं की लोकांना आणायचं. पण त्याच्यानंतरचा खरं तर हा ट्रेक आहे ना, हे असे ते लहान पोरल लिंबू टिंबू असतात तसं ट्रेक आहे म्हणजे. हे जे रेंज ट्रेक आपण पहिले करायचो ना बॅगा घेऊन, ही खरी मजा आहे. पण चला, अपडेटेड न्यू व्हर्जन. आणि हे काही बघा ना तुम्ही, 80 वर्षापासून तर 1.5 वर्षापर्यंतचे सगळे मंडळी जर इथे येत आहेत आणि आनंद घेतात, आणि बघा ना म्हणजे किती कमी साहित्यात येत आहेत. म्हणजे फक्त सकाळचं जेवण, मध्ये मध्ये 4-5 थांबणे, फळं खाणे आणि लिमलेटच्या गोळ्या खाणे, हाजमोला खाणे मध्ये मध्ये. हाजमोला हे खाव्या लागतात नंतर. म्हणजे गडावर गेला तर इतिहास दिसतो मंडळी, गडावर गेला तर इतिहास दिसतो. पण माऊलीच्या शब्दाने तुम्ही तुमच्या मनात गेला तर भविष्य मात्र नक्कीच घडवू शकता तुम्ही. आणि जे लोक टाळ्यामधून मोकळे होतात त्यांचं काहीच होत नाही. अध्यक्ष भाषण संपलं, माऊली बसा खाली, डबे खाऊ द्या, आणू द्या. आता माऊली 10 मिनिटं पूर्वी मी फळ खाल्लं होतं. कारण आपल्यापैकी काही लोक 2दाच जेवतात, एकदा भूक लागल्यावर, एकदा जेवण झाल्यावर. आहे की नाही मंडळी? मंडळी डोळ्यासमोर आणा ना, बस 2 मिनिटं बोलणार मी, जास्त नाही. डोळ्यासमोर आणा ना, 1646 डोळ्यासमोर आणा. 1646. काही तरुण 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 तरी कुठे म्हणता येईल 16 वर्षाच्या लेकरात. किशोरवयीन पोरं मंडळी, किशोरवयीन एक तरुण खाली उभा आहे. आणि खाली कसा उभा आहे तो? त्याच्या सवंगड्यांसह उभा आहे. इथे सुद्धा काही सवंगडी असतात, माग माग थांबतात. हे तुझं सोनं दे ना, तंबाखू आहे ना. हे असले जे आहेत ना, हे काहीच निर्माण करू शकत नाही. हे निर्माण ते नाही करू शकत, त्यांच्यात निर्माण होतो कॅन्सर नंतर. त्याच्यानंतर त्यांना माऊली आठवत, माऊली आता काय करायचं, आता काय करू नको, आता काय करायचं, कॅन्सरच करेल. पण मला खरंच म्हणजे नेहमी असं धन्यवाद भाव येतो की ज्ञानयोगाच्या माध्यमातून जगभरामध्ये जर 1 लाख लोकांनी दारू, व्यसन हे सगळं जर सोडले मंडळी, त्यातले 50,000 जरी टिकले, तर किती साधकांच्या आयुष्यात बदल घडला की नाही ज्ञानयोगाच्या माध्यमातून. किती परिवार जोडले गेले, किती लोकांच्या गोळ्या सुटल्या, किती लोकांना आत्मविश्वास मिळाला मंडळी, आहे की नाही. किती लोक पुन्हा जगायला लागले, आणि त्या परिवाराचा आपण एक भाग होत, याचा एक वेगळा आनंद आहे की नाही. तर तुम्ही डोळ्यासमोर आणा ना की 16 वर्षाचं किशोरवयीन मुलगा खाली उभा आहे आणि किल्ल्याकडे असं बघतोय. एकदा बघून तर बघा तुम्ही, असं बघतोय. आणि हातात तलवार आहे मंडळी, हातात तलवार आहे, पण डोळ्यांमध्ये स्वप्न आहे. विचार करा. आणि मनामध्ये स्वराज्य आहे, आणि हृदयामध्ये फक्त एकच भाव आहे, देण्याचा. अशी कुठली गोष्ट आहे तुमच्या आयुष्यात की जी तुम्ही करता पण जिथं तुमचा स्वार्थ नसतो.
आणि तुम्ही इतरांसाठी करता. लढाया कोणासाठी केल्या असतील महाराजांनी? रयतेसाठी, बघा, प्रजेसाठी. डोळ्यासमोर येते का हो चित्र? आणि तो किशोरवयीन तरुण म्हणजे आपले सगळ्यांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज, आहे की नाही? अरे 10 रुपयाची नोट सापडते आपल्याला तर आपण म्हणतो बरं झालं काहीतरी चॉकलेट घेऊ. महाराजांना 5,000 होऊन सापडला असं तिथे लिहिलेलं होतं खाली. तर तो पूर्ण खजिना त्यांनी कुठे वापरला? वेगवेगळे गड बांधण्यासाठी, राजगड बांधण्यासाठी. बघा, म्हणजे तोरणा नसता तर राजगड उभा राहिला नसता. याचा अर्थ पहिली पायरी जरी छोटी असली ना, तीच पायरी सगळ्यात महत्वाची असते. कुठलंही काम करताना तुम्ही फक्त एक पाऊल टाका आणि चालत राहा. फक्त डोळ्यामध्ये तसं स्वप्न पाहिजे. मला खात्री महाराज डोळ्यांसमोर दिसले असते. काळ बदलला, अनेक युद्धे झाली. कधी तोरणा मुघलांकडे गेला, कधी मराठ्यांकडे परत आला. पण मंडळी, गड जरी काही वेळेला पडला ना, तर मावळ्यांच्या मनातला विचार मात्र स्वराज्याचा कधीच पडला नाही. आणि तो विचार पकडून ठेवला म्हणून स्वराज्य टिकलं. मंडळी, आहे की नाही? बघा, तुम्ही कुठे जरी टाकले, काही लोक म्हणतात परिस्थिती वाईट आहे, डिप्रेशनच आहे, टेन्शनच आहे. विचार हा आहे ना, विचार हा कमळासारखा असतो, चिखला तो उगतो. बघा, तसा जो पॉझिटिव्ह माणूस आहे ना, 500ची नोट चुरगळून जरी टाकली, तुम्ही असं म्हणणार नाही की जाऊ द्या, तुम्ही ते घेताल आणि वापरताल. 500ची किंमत 500च राहील. बरोबर आहे की? तुम्ही असं नाही म्हणणार. परवा असंच झालं ना आमच्या, जाऊ द्या कोणाचं सांगत नाही, सांगा सांगा, नाव घ्या होतं अतुल गुरुजींचं. त्यांच्या लेकराच्या हातून काहीतरी पडलं आणि लेकरं पुन्हा घेऊ लागलं. तर अतुल गुरुजींनी, अरे पडलेल्या वस्तू उचलायच्या नसतात. आणि काल येताना त्यांची बायको पडली. पुढचं मी काही सांगत नाही. म्हणजे मंडळी, मला सांगायचं हे आहे, मी कशासाठी उगी गंमत करत सांगतोय तर नुसती गंमत जम्मत नाही ही. तोरणा किल्ल्यावर उभं राहिल्यावर आपल्याला फक्त किल्ला दिसत नाही, किल्ला आपण पाहत नाही, आपण स्वतःला पाहतो. हे जे मी बडबड करतोय, तुम्ही पण बघतायत का स्वतःला की आयुष्यात तुमच्या काही अडचणी असतील, तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, तर तुम्ही सुद्धा एक पाऊल उचलायला तयार आहात का? तुमच्या डोळ्यात स्वप्न आहे का? नुसत्या बड्या बड्या बातांनी टुंगू खायला आता मग काय होणार आहे सांगा ना. त्याच्यापेक्षा आपले स्वप्न आपल्या डोळ्यामध्ये ठेवायचे, फार काही कोणाला बोलायचं नाही, आपले एक एक पाऊल टाकत राहायचं, आत्मविश्वासाने टाकत राहायचं. ज्ञानयोगाचा परिवार, ज्ञानयोगाची ऊर्जा सोबत आहे, बस इतका भाव पाहिजे. कधी ना कधी आपल्याही स्वप्नांचा किल्ला पूर्ण होईल. आणि नाही झाला तर निदान तसंच तर मरणार आणि स्वप्न बघून मरू. बरोबर आहे? म्हणजे सुरुवातीला भीती होती अनेकांना, कारण पाय दुखत होते का. पण भीतीच्या पलीकडे तुम्ही तेव्हा जाऊ शकता. डर के आगे जीत आहे. पण कधी आहे? जेव्हा तुम्ही ती भीती मनात जरी असेल तरी पुढे पुढे चालत राहता. बरोबर आहे? धैर्य असतं मनामध्ये. तोरणा चढायला धैर्य लागतं, पण खाली उतरल्यावर मात्र एक वेगळं समाधान मिळतं. बरोबर आहे? जे जे अशक्य तुम्हाला वाटतं मंडळी, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतात, तुम्ही दुसऱ्यांसाठी नाही, त्या स्वतःसाठी जर करून दाखवलं तर जे सॅटिस्फॅक्शन, जे समाधान मिळतं ना, ते तुम्ही कोणाला म्हणजे शब्दात सांगूच शकत नाही की मी हे करून दाखवलं. सगळे लोक म्हणत होते अशक्य अशक्य अशक्य, आणि बघा, ही नुसती तोरणा ट्रिक नाही, ही ट्रिक आहे आयुष्याची. आहे की नाही? बघा, म्हणजे पुन्हा एकदा रिव्हिजन काय, 16व्या वर्षी किल्ला, स्वराज्याचा पहिला किल्ला. या विजयाने मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. किल्ल्याचं नाव महाराजांनी काय दिलं? कारण लष्करी दृष्टीने अत्यंत मजबूत आणि विशाल आहे. त्याच्यामुळे जो खजिना सापडला राजगडाच्या बांधकामासाठी, पुढे राजगड मग किती वर्ष
राजधानी होती बघा. शस्त्रसाठा, सैनिकांचं प्रशिक्षण, लष्करी हालचालींचं नियोजन हे सगळं झालं. त्याच्यानंतर मग इंग्रजांच्या काळात हा किल्ला हळूहळू उपेक्षित होत गेला. पण आज सुद्धा आपल्याला सगळ्यांना बांधून कुणी ठेवले? तोरणानेच बांधून ठेवलं ना. तोरणाच्या निमित्तानेच आपण आलो ना. म्हणजे तोरणा म्हणजे स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्याचं धाडस. 16व्या वर्षी शिवरायांनी घेतलेला निर्णय म्हणजे भीतीवरती मिळवलेला विजय. पहिली पायरी लहान असते, अवघड असते, भीती वाटते, पण ती जर पार केली तर तीच आयुष्याची दिशा ठरवते. यास मंडळी. मग तुम्ही स्वतःला विचारा बरं एकदा, खुद को पूछो, तुमच्या आयुष्यातला तोरणा कोणता आहे? भीती, शंका, अपयश, त्रास हे सगळे गड आहेत. आणि हे गड तुम्हाला जिंकून तुम्हाला तुमच्या ध्येयाचं स्वराज्य गाठायचं आहे. पण त्याच्यासाठी गड जिंकण्या अगोदर मन जिंकावं लागतं, मग इतिहास घडत असतो. यस मंडळी. त्याच्यामुळे ज्या 16 वर्षाच्या तरुणाच्या डोळ्यात भीती नव्हती पण स्वप्न होतं, स्वराज्याचं स्वप्न. कदाचित अशी कल्पना केली मी, डोळ्यासमोर असं चित्र आणलं की तेच लेकर असे उभे असतील आणि महाराजांना म्हटले असेल त्यांचे दोस्त मावळे की राजे, हा किल्ला किती प्रचंड आहे, किती मोठा आहे. आणि तेव्हा शांतपणे राजे म्हणाले असतील की अरे दोस्ता, हो अय दोस्ता, अरे किल्ला प्रचंड नसतो, किल्ला मोठा नसतो, भीती मोठी असते, ती पार केली की किल्ला आपोआप जिंकाय. आणि मी केव्हा लिहिलं माहितीये का? 3 वाजता कोणीतरी उठलं, माझ्या रूमच्या पाठीमागे गेलं, दरवाजा उघडला आणि पाण्याचा आवाज आला, तेव्हा मला हे सुचलं मंडळी. आहे की नाही छान? असं मला वाटलं बरं का की तोरणा ज्यावेळेस जिंकला त्यावेळेस शिवराय थेट तोरणजाई देवीच्या मंदिरात गेले असतील. गेले असतील नक्की. तलवार बाजूला ठेवली असेल आणि मस्तक टेकवलं असेल. आणि हा प्रसंग सांगतो की शौर्यापेक्षा विनम्रता, विनय आणि समर्पण मोठं असतं. हे सगळं अनुभवायचं. ते जर राहिले असतील इथे, तोरण्यावरची रात्र, वाऱ्याचा आवाज, दूरवरचा अंधार, आकाशात दिसणारे तारे आणि इथलं मौन, इथली शांतता. पण सगळे मावळे मात्र जागी होते, कारण स्वराज्य अजून लहान होतं. पण त्याच्यातून शिकायला मिळतं की स्वप्न मोठं असेल तर जबाबदारी मात्र त्याच्यापेक्षा मोठी असते. ती तुम्हाला झोपू देत नाही. ती जबाबदारीच तुम्हाला शक्ती देत असते. बरोबर मंडळी? गड पडतो पण विचार कधी पडत नाही. यस. आणि तोरणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं तसं महाराज इथे राहिलेलं नाही, पण नातं. पहिला किल्ला जिंकला म्हणजे महाराजांसाठी हा फक्त किल्ला नाहीये, तो सुरुवात आहे. दुसरं, तोरणा किल्ला जिंकल्यानंतर महाराजांच्या मनात एक गोष्ट ठाम निर्माण झाली असेल, हे मी माझा विचार केला की आपण आता स्वराज्य निर्माण करू शकतो. आणि याच आत्मविश्वासाने पुढे राजगड, रायगड आणि सिंहगड हे किल्ले स्वराज्यात आले. बरोबर आहे मंडळी? काळ बदलला, तोरणा काही काळ मुघलांच्या ताब्यात गेला, पण महाराजांच्या आयुष्यात तोरणा कायम स्वराज्याची पहिली आठवण म्हणून राहिला असेल. म्हणजे हा किल्ला आयुष्याचा गुरु आहे. किल्ल्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला हे शिकवलं की धाडस कसं करायचं, स्वप्न कसं बघायचं, चर्चा करायची तर मित्रांसोबत कुठली करायची. बरोबर आहे की? योग्य वेळ कशी ओळखायची आणि पहिली पायरी छोटी जरी असेल तर किती महत्वाची असते. याचा निष्कर्ष काय मग?
तोरणा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्मविश्वास, आणि तोरणा किल्ला म्हणजे आपल्याला महाराष्ट्राला इतिहास देणारा एक नवीन विचार. यस मंडळी. मग तुम्ही ही सगळी माहिती घेऊन थकला असाल तर थोडस आता तुम्हाला खाणं हा अजून एक डोक्यात आलं ते इतकं काही पॉइंट लिहून ठेवले मी, पण ते तोरणा जिंकल्यानंतर किल्ल्याच्या कोठीत मोठा खजिना सापडल्याची कथा आहे. मे बी असं मी कल्पना केली बरं का, कल्पनाला आवडली मला. कॉलेजमध्ये होतो तेव्हा, पण वेगळेच अंकुर पल्लवित झाले आणि गाडी तिथेच अडकली. मग मावळे आनंदी होऊन महाराजांना म्हणाले असेल की अरे खजिना, आणि महाराज त्यांना असं म्हटले असतील ना, ओ हे आपलं नाहीये, हे लोकांसाठी वापरायचं आहे आणि इतरांसाठी वापरायचं आहे. बरोबर आहे मंडळी. तर बघा, बहुत कुछ लिखा है पर अभी बोलता नहीं मैं. ते आम्ही रात्री थांबलो होतो ते आठवलं होतं मला. सांगतो आणि थांबतो, वेगळं आहे दुसरं आहे. आता येताना जे मला सुचलं ते, आपण ज्या वाटेने चालतोय ना, याच वाटेवरतून 16 वर्षाचा शिवबा चालत आला होता आणि समोर उभा होता तोरणा, उंच प्रचंड भेदक. मावळे कुजबुजले, राजे गड फार मोठा आहे. शिवाजी महाराज थांबले, डोंगराकडे पाहिले आणि हसत म्हणाले, अय गड मोठा जरी असेल तरी आपली साथ काही छोटी नाहीये, सोबत चला, गड नक्कीच पार होणार आहे. आणि एका वाक्याने मावळ्यांच्या पायात बळ आलं असेल आणि महाराज सुद्धा एकटेच पळून वरती येऊन लिमलेटच्या गोळ्या खात नसतील. महाराजांनी नक्कीच सगळ्यांना सोबत घेऊन एकमेकांना प्रेरणा दिलेली असेल. बरोबर आहे. रात्रीचा काळोख, वाऱ्याचा आवाज, डोळे उघडे पण डोळ्यात स्वराज्याचं स्वप्न. किल्ला जिंकला गेला, पण हे इथंच कथा संपत नाही. खजिना सापडला तरी तो भविष्यासाठी वापरला जातो. तिथून राजगड राजधानी उभी राहते. बरोबर आहे मंडळी. त्याच्यामुळे थोडस कल्पना करा की महाराज आपल्यामध्ये आहे, आपल्या सोबत आहे, आपल्या विचारांमध्ये, आणि मग तुम्हाला जिथं जिथं आपले सूरज भाऊ घेऊन जातील तिथे तिथंच जा. थोड्या वेळ तुम्ही रेस्ट घेतली की सूरज भाऊ योग निद्रा करून घेतात. थोड्या वेळ त्यांना करू द्यायचे, डिस्टर्ब करायचं नाही. यस. तर तुम्हाला 10 मिनिटं